नमस्कार, मी शिवांगी लिंगायत. गृहिणी या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. माझा थोडासा आवाज बसलेला आहे, तर समजून घ्या. कारण की ना 2-4 दिवस झाले माझा आवाज बसलेला आहे आणि मी आज ना हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यासाठी ना मी डेकोरेशन करत आहे. चला तर मग कसं बघा बनवलंय तर. आपलं साधं सिंपल जास्त काही बनवलं नाही. दरवेळेस तेच बनवतात. यावेळेस थोडं काहीतरी वेगळं म्हटलं करावं. यासाठी आम्ही बनवायला तर थोडंफार मुलांनी पण मदत केली आणि आम्ही ना तिघीमध्ये हळदी-कुंकू ठेवलेलं आहे. म्हणजे मैत्रीण एक आणि बहीण एक. आम्ही असं तिघीमध्ये ठेवलेलं आहे आणि मी आज लकी ड्रॉ सारखं करणार आहे. आणखीन बरेच काही आवरायचं राहिलंय. थोडं आवरणं चालू आहे. 5चा टाईम दिलेला आहे सगळ्यांना. तसं 4चा दिलंय, पण 4 वाजता कोणी काही येत नाही एवढं. त्यामुळे 5 वाजता दिलंय. तर हे ना 2 मी पतंग लावलेत आणि हे लाइटिंग लावली. माझ्याकडनं आहे महादेवाची पिंड आहे. हे पण खूप छान आहे. तुम्हाला दाखवते. त्याच्यावर खूप छान पाणी पडतं असं. हे ना त्यांच्या मित्रानं वास्तुशांतीला मला गिफ्ट केलं होतं आणि हे ताट पण मला ना माझ्या मैत्रिणीनं गिफ्ट केलं होतं वास्तुशांतीला. मध्ये खूप काही सामान आहे. मी जेवढं लागतं तेवढंच काढलंय. त्याच्यात सामान ठेवायचं राहिलंय आणखीन. काही एकटीला होत नाही. मग मी बहिणीने मदतीला घेतलं. आमचं आवरलंही नाही तरी पण पाहुणे आले. त्यांचं लकी ड्रॉचं कॅन्सल झालं. आम्ही हे व्हील पावडर आणले द्यायला. आणि मला हर्षू हे लाव ठेवून चल ना. तर आमची तयारी ही झाली नाही. पाहुणे आले. पाहुणे आल्यावर मग चहा करावाच लागला. दूध बनवायचं राहिलं. लाडू पण बनवायचे राहिले. अचानकच आता लाडू पण बनवायचे. आवाज बसल्यामुळे आणि तब्येत ठीक नव्हती म्हणून थोडासा मला व्हिडिओ बनायला थोडंसं लेटच झालं. 4-5 दिवस माझ्या सर्दीमुळे ह्याच्यामुळे आणि हळदी-कुंकवाला जाणं, घरी पाहुणे, थोडासा व्हिडिओ बनवायला त्यामुळे उशीर झाला. आम्ही ना तिघीमध्ये हळदी-कुंकू ठेवलंय. तर आमचं लकी ड्रॉ करायचं ठरलं होतं. पण बहीण आणि मैत्रीण नको म्हटली म्हणून मग आम्ही ऐन वेळेला ना व्हील पावडर आणले. व्हील पावडर का आणले, की प्लास्टिकनं खूप राहतं आणि प्लास्टिक काय नवीन-नवीन वापरतो आणि नंतर भंगारामध्ये टाकून देतो. हे तरी थोडं वापरण्यात येतं. उगाच पैसे पण वाया जातात. काहीतरी त्याचं चांगलं काम झालं पाहिजे. असं तरी व्हील पावडर वापरण्यात येतं. म्हणून काही मी प्लास्टिकच्या वस्तू काही आणल्या नाही. आणि आजकाल प्रत्येकाच्या घरात एवढं आहे ना प्लास्टिक. माझ्याकडंच खूप झालंय. तर आता मला त्याचंच काय करावं म्हणून समजेना झालंय. त्यामुळे ना आता मी दरवेळेस काहीतरी खायचं आणि हे असं वापरण्याचंच काहीतरी देणार आहे. कमीत कमी उपयोगी तर येतं. आम्ही तिकीट ठेवल्यामुळे मला काही एवढे आज करायचं काम पडलं नाही. कारण की माझ्या मैत्रिणीने दूध बनवून आणलं आणि बहिणीने पण रांगोळी हे काढल्या आणि मी घरातलं डेकोरेशन वगैरे सगळं काही आवरून घेतलं. त्या तिघींना आवरलं म्हणून पटकन झालं. सगळ्यांनी मिळून मिसळून केल्यावर चांगलंही वाटतं आणि लवकरही होतं. आम्ही दरवेळेस ना तिघीमध्येच ठेवत असतो. मला मिळून मिसळूनच आवडतं. पहिले ना हळदी-कुंकवाचाच मान होता, पण आजकाल खूप निघाले नाश्ता वगैरे नवीन-नवीन काहीतरी निघत राहिले. पण आम्ही आमच्या बजेटनुसार आम्ही ना दूधच बनवलं होतं. नाश्त्याला ठेवायचं म्हटलं की बजेटच्या बाहेर जाऊ लागलं म्हणून आम्ही दूधच ठेवलं. आणि दिवसभर घरातलं आवरून स्वतःला आवरायला काही वेळ मिळाला नाही. थोडंसं साधी सिंपलच आपली तयार झाली. आणि मला हे साधं सिंपलच राहायला आवडतं. माझा ना खूप आवाज बसला होता. सगळेजण माझीच काळजी करत होते, की "ताई मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, काढा प्या, दवाखान्यात जाऊन या." सगळेजण असं म्हणत होते, की "भाऊने तोफ खाऊ घातलं काय खूप?" असे सगळेजण माझी मजाक उडवत होते. ती एक माझी मैत्रीण आहे, त्या पण खूप मला चिडवत होत्या. चिडवल्याच्या निमित्ताने सगळेजण हसत होते. जाऊ द्या त्या निमित्ताने का होईना सगळेजण हसले.
हसल्यामुळे पण एक शरीराचा व्यायाम होतो. दिवसातून थोडंफार तरी हसलंच पाहिजे. मी तिघीमध्ये ठेवल्यामुळे मला काही एवढा लोड आला नाही. एक जणीनं हळदी-कुंकू लावलं, एक जणीनं दूध दिलं, एक जणीनं असंच काही वाण देणं हे वगैरे वरचे कामं. खूप काही बायका येऊन गेल्यात आणि आणखीन येणार आहेत. माझ्या दुकानमुळे खूप ओळखी झालेल्या आहेत आणि कस्टमर पण, ओळखीच्या पण, पाहुणे पण. तर आता 9-10 वाजेपर्यंत आमचं चालत राहतं असंच. एरवी काय दुकानमध्ये बोलतात आणि लगेच जातात. या निमित्तानं थोडंसं घरात बसणं, बोलणं. आणि एरवी मला पण बोलायला वेळ नसतो. दुकानातले कस्टमर येतात, जातात. थोडं 5 मिनिटं बोलतो. तर जास्त असल्यामुळे काही मला बोलता येत नाही. सगळेजण माझी रिस्पेक्ट करतात, की शुभांगीताई, शुभांगीताई असं सगळ्यांच्या तोंडात राहतं. एवढे मला हे करतात. कधी-कधी मलाच लाज वाटते, की किती मला असं रिस्पेक्ट करतात माझी म्हणून. खरंच आमच्याकडची माणसे खूप चांगली आहेत. आपण चांगलं असलं तर जग चांगलं असतं, असं म्हणतात आणि ते बरोबरच आहे. बायकांना तरी कुठे वेळ असतो एकमेकींच्या घरी जायला. बऱ्याच बायका घरची कामे करून बाहेर कामे करतात. अ, तर काही-काहीला वेळच नसतो. तर या हळदी-कुंकवाच्या निमित्ताने सर्वजण माझ्याकडे हळदी-कुंकवाला आले. मला खूप छान वाटलं सगळेजण आले म्हणून. बायका हे एक लक्ष्मीचंच रूप असतं, असं म्हणतात ना. घरोघरी गृहलक्ष्मी, आदिलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी सगळे काही लक्ष्मीचेच नाव आहे. तर ते आपल्या घरातच असतात आणि माझ्याकडनं हे अशा दररोजच लक्ष्म्या येत राहतात. अतिथी देवो भव. अतिथीच एक देव असते आणि आपलं कस्टमर पण एक देवच असल्यासारखं असतं. तुम्हाला मी हेच सांगत बसते. चला, तर आपला हळदी-कुंकवाचा काम बराच आवरलाय. तर असा झाला आमचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय. भेटूया नेक्स्ट